बघा बाळ, आता मी घाबरलो, म्हणलो कसं काय येणं केलं, फोन नाही, मिस कॉल नाही, मेसेज नाही, अचानक एंट्री. त्यानं म्हणला संपलं तुमचं, चला म्हणलं आता तुमचाच नंबर आहे आज. मी म्हणलं महाराज कधी बी जायचं आहे, जरा थांबा म्हणलो, जरा थांबा बसायचं म्हणलो. यमाला खाटावर बसवलो आपलं, आणि मी काय केलो, यमासाठी थोडा पाहुणचार म्हणून चहा करतो म्हणलो, थांबा. त्याला एवढंच वाटलं, यमाला आतापर्यंत या पृथ्वी तलावर आलो, या मृत्यू लोकात आलो, सगळेजण मला शिव्या दिली, वंगळच बोलली ती, तुम्ही पहिले माणूस आहे मला चहा करणार. म्हणलं मी किती गेलो तर संत आहे, पंढरीचा वारकरी आहे, तुम्हाला चहा करतो. यम बसला. मी चहा करत असताना काय केलं, त्या चहामध्ये जरा गुंगीचं औषध टाकलं आणि दिलं यमाला चहा. यम चहा गटागटा पिला आणि जाग्यावरच बेहोश झाला. मी काय केलं, तेवढ्यामध्ये यमाचं दत्तर उचकलं, फाईल काढली यमाची, वरी बघतो तर काय माझाच नंबर आहे. आता मी काय केलं, त्या वाजा नंबराची फाईल खाली घातलो, रसाच्या तसात ठेवलो. थोड्या वेळाने यम जागा झाला आणि म्हणला महाराज, म्हणला मला आनंद वाटला, आतापर्यंत या मृत्यू लोकात आलो, कोण सुद्धा मला चांगलं बोललं नाही, सगळी शिव्या दिदी म्हणला रडताला. काय या त्या यमाच्या ताटीन गौऱ्यान ही ती सगळं माझं शिव्या देती बाया तर म्हणला. पण माझ्यासाठी कोण काय केलं नाही, तुम्ही माझ्यासाठी चहा केला, मलाही तुमच्यासाठी काय तर करावं असं वाटलं. मला वाटलं माझा नंबर चुकला. मी म्हणलं काय करणार, ये म्हणला काय करत नाही म्हणला, जी वर्ण चालू करणार होतो आता खालून चालू करतो म्हणला. महाराज ही मरण अटळ आहे, येणारच आहे, मग राजोपर्यंत चांगलं जगायचं आहे. लहान वयामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये यायचं आहे, अंगात ताकद आहे तोपर्यंत भजन करायचं आहे. ताकद निघून गेल्यानंतर काय मामा, दात पडल्यावर तोंडात याम येत नाही, राम येतय का, याम येतय, किती आहे का नाही. म्हणून मामा नटा लागली ती, मला कळतंय माणसाचं, माणूस असं सगळी प्रेस आहे, तो गावत तसा ही. आवडी राखा माझ्यावारी